ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार, स्वागत आहे. आज आपण एका खूपच वेगळ्या कल्पनेवर बोलणार आहोत. कल्पना करा की आपले विचार केवळ आपल्या डोक्यात बंद राहत नाहीत, तर ते बाहेरच्या जगात म्हणजे स्वतःचं आयुष्य जगू लागतात. काय वाटतं, हे शक्य आहे का? ही कल्पनाच खूप आकर्षक आहे आणि श्री माताजींच्या विचारांवर आधारित आहे. त्यात असं म्हटलं आहे की आपले विचार हे म्हणजे केवळ अमूर्त तरंग नाहीत. अच्छा. तर त्यांना एक विशिष्ट आकार आणि स्वतःची ऊर्जा असते. चला तर मग यावर थोडं सविस्तर बोलूया. म्हणजे आपले विचार, विशेषतः आपल्या ज्या तीव्र इच्छा असतात, त्या आपल्या नकळत आपल्या आयुष्याची स्क्रिप्ट कशी लिहित असतील हे समजून घेऊया. नक्कीच. तर मूळ कल्पना अशी आहे की आपला प्रत्येक तीव्र विचार हा एका जिवंत मेसेज सारखा आहे, जो आपण बाहेर पाठवतो. अगदी. आणि तो मेसेज तिथेच थांबत नाही, तो आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी बाहेर पडतो. आणि यात ही सगळ्यात मनोरंजक गोष्ट ही आहे की जेव्हा ह्या विचाराला आपल्या तीव्र इच्छेची जोड मिळते तेव्हा तो खूप जास्त शक्तिशाली बनतो. म्हणजे तो फक्त एक विचार राहत नाही, तो एक कार्यरत शक्ती बनतो. एक एनर्जी जी आपलं ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करते. एक मिनिट थांबा. हे ऐकायला खूपच सोपं नाही का वाटत की नुसता विचार केला आणि गोष्टी घडू लागल्या? यात योगायोग किती असतो? तुमचा मुद्दा बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट याच नियमाने घडते असं नाही, पण जेव्हा इच्छा खूप तीव्र आणि एकाग्र असते तेव्हा ती विचाराला एका विशिष्ट दिशेने काम करायला लावते. अच्छा. याचं एक छान उदाहरण आहे. समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे यावं अशी आपली तीव्र इच्छा आहे. आपण अगदी मनापासून तसा विचार करतो. हो. आणि मग आपण आपल्या कामात लागतो आणि कदाचित तो विचार विसरूनही जातो. पण गंमत इथेच आहे. अगदी. आपण विसरलो तरी तो विचार आकार किंवा तो मेसेज आपलं काम करत राहतो. तो त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि तिच्या मनात आपल्याकडे येण्याची एक प्रकारची प्रेरणा निर्माण करतो. आणि मग अचानक एक दिवस ती व्यक्ती आपल्याला भेटायला येते. हो, किंवा फोन करते. बरोबर. आणि यातून एक खूप मोठा मुद्दा समोर येतो. विचार निर्माण होण्याचा काळ आणि त्याचं फळ मिळण्याचा काळ यात एक अंतर असतं. अनेकदा असं होतं की जेव्हा ते फळ मिळतं तेव्हा आपली मूळ इच्छाच संपलेली असते किंवा आपल्याला त्याची तितकीशी पर्वा नसते. खरंय. आणि आपल्याला आठवतही नाही की ही परिस्थिती आपणच निर्माण केली होती. अगदी. पण मग मला एक प्रश्न पडतोय, ज्यांचं मन खूप चंचल आहे त्यांच्यासाठी हे धोकादायक ठरू शकतं नाही का? हो. म्हणजे आज एक इच्छा आहे, उद्या पूर्णपणे दुसरीच. मग काय गोंधळ उडत असेल? हाच तर सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे. अशा लोकांचे जे परस्पर विरोधी विचार असतात आणि इच्छा असतात त्या बाहेरच्या जगात एकमेकांशी अक्षरशः भांडू लागतात. हो. म्हणजे आज नोकरी बदलण्याची तीव्र इच्छा आहे तर उद्या याच नोकरीत प्रमोशन मिळावं असं वाटतंय. हे दोन्ही विचाराकार आपापल्या दिशेने काम करायला लागतात आणि मग एकमेकांना छेद देतात. बापरे. म्हणजे त्यांच्याच डोक्यात जो गोंधळ आहे तोच त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात पसारा मांडतो आणि मग तेच विचार करतात की माझ्याच बाबतीत असं का होतंय? अगदी बरोबर. त्यांना आश्चर्य वाटतं की आपलं आयुष्य इतकं विस्कळीत आणि संघर्षमय का आहे. पण याचं मूळ कारण त्यांच्या स्वतःच्याच विखुरलेल्या आणि विरोधी विचारांमध्ये दडलेलं असतं. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण आपल्या विचारांचे केवळ निर्माते नाही, तर एका अर्थाने आपण त्यांचे बळीसुद्धा आहोत असं म्हणता येईल. आपण तयार केलेले विचार जे आपण विसरूनही जातो तेच आपल्या नकळत आपल्या आयुष्याची स्क्रिप्ट लिहित असतात. ही कल्पनाच खूप विलक्षण आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.